मंचकावरती उपस्थित प्रियदर्शी तेलंग, त्याच्याच बरोबर असणारा अनिल जाधव, सर्वजित बनसोडे आणि सर्वांची नावं घेत नाही, सन्माननीय पिंपरी चिंचवड आणि पुण्यातले असणारे कार्यकर्ते, आपण पक्षाच्या वतीने उभे केलेले असणारे उमेदवार आणि त्याच्याच बरोबर पुरस्कृत केलेले असणारे उमेदवार, बंधूंनो आणि भगिनींनो, माझा आपल्याला असणारा एक सवाल आहे. 2029च्या विधानसभा आणि लोकसभा झाल्या पाहिजेत की न झाल्या पाहिजेत, आणि ते जर करून घ्यायचं असेल तर या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे असणारे उमेदवार आपण निवडून आणले पाहिजे, हे लक्षात घ्या. आज परिस्थिती बदलली. काँग्रेसमधले काही जण उघड उघड बीजेपीशी समझोता करतायत. मुस्लिम संघटन असणारं MIM हे सुद्धा बीजेपी बरोबर जाऊन त्या ठिकाणी समझोता करतायत. त्यांच्या काय मजबुऱ्या असतील मी त्याच्यावरती जात नाही. पण उद्याचं येणारं कालखंड हा आपल्यासमोर उघड्या डोळ्याने आपण पाहतो. हे नुसतं एकाच ठिकाणचं असेल तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे की चुलीवरती शिजत ठेवणारा भात हा आपण हात घालत नाही आणि बघत नाही की शिजलाय. आपण 1-2 दाणे घेतो, नरम झालाय का त्याच्यावरनं आपण ठरवतो की भात शिजलाय की न शिजलाय. तसं राजकारणामधलं सुद्धा हे काही संकेत आहेत की उद्याची ही दिशा कशी जाणार आहे. भारतीय जनता पक्ष, त्याचा मतदार, त्याचा निश्चय पक्का आहे की काही झालं तरी या देशामध्ये एकच पक्षाचं राज्य राहिलं पाहिजे आणि उत्तर सगळे पक्ष संपले पाहिजेत, हे लक्षात घ्या. शीन झाले पाहिजेत. चायनासारखी परिस्थिती करायची आहे की जिथे आवाजही उठवता येणार नाही, जिथे बोंबलता येणार नाही, असं आपल्याला दिसतंय. आजचे वर्तमानपत्र आपण काढले तर रशियाचं तेल भारत विकतंय म्हणून अमेरिकेने पुन्हा सांगितलंय की जे काय तुम्ही आमच्याकडे एक्सपोर्ट करताय त्याच्यावरती 500% टॅक्स आम्ही लावलेला आहे. 500% टॅक्स लावलेला आहे. पण इथले राजकीय पक्ष आपण बघत असाल की एकाचाही स्टेटमेंट नाही की हे चांगलं आहे की वाईट आहे. चांगलं आहे की वाईट हेही सांगता येणार नाही. आता तुमचा माल जर अमेरिकेला जाणार नसेल तर तुम्हाला डॉलर मिळणार नाही. तुम्हाला डॉलर मिळणार नाही म्हटलं तर असणारं कच्चं तेल तुम्हाला विकत घेता येणार नाही. आणि कच्चं तेल विकत घेता येणार नाही म्हटलं तर आज डॉलर जो 90 रुपयाला आहे
तो असणारा 120 रुपयाला गेल्याशिवाय राहणार नाही, 130 रुपयाला गेल्याशिवाय राहणार नाही. ज्याला कोणाला पैसे कमवायचे आहेत त्याला टिप देतोय, ज्याला कोणाला पैसे कमवायचे आहेत त्याला टिप देतोय की आता असणारा डॉलर खरेदी कर आणि 3 महिन्यामध्ये तू आता 90 मध्ये खरेदी करशील आणि 3 महिन्यामध्ये हा 130 रुपयापर्यंत जाईल. नफा किती होणार आहे? 40 रुपये तुम्हाला नफा होईल, पण देशाला नुकसान किती होईल? 40 रुपयाचं नुकसान अधिक होईल. काय का तेवढ्या किंमत देऊन तुम्हाला डॉलर विकत घ्यावा लागेल. इथं देवाधर्माशिवाय चर्चा नाही. धर्माची आवश्यकता ही महात्मा फुलेंनी सुद्धा सांगितली. सत्यधर्म त्यांनी स्थापन केला. महात्मा गांधींनी सुद्धा वर्णाश्रमच्या धर्माचा पुरस्कार केला. बाबासाहेबांनी सुद्धा बौद्ध विचाराचा प्रचार आणि प्रसार केला. बुद्धाची गरज आहे म्हणून असताना या देशाला सांगितलं. पण आज आपण असताना बघणार असाल तर हे जे धर्मवादी स्वतःला म्हणतात आहेत, धर्माचे ठेकेदार जे आहेत ते असताना म्हणतात आहेत की या देशामधली सगळ्यात वाईट माणसं कोण असेल तर महात्मा फुले वाईट आहेत, महात्मा गांधी वाईट आहेत, बाबासाहेब वाईट आहेत. का? तर त्यांनी कुठला पंथ कुठला विचार स्वीकारायचं हे स्वातंत्र्य दिलं होतं. धर्मातलं कुठलं संतान कुठला पंथन कुठला देव स्वीकारायचं हे स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. ते स्वातंत्र्य मनुवाद्यांमध्ये नाही हे लक्षात घ्या. ते स्वातंत्र्य मनुवाद्यामध्ये नाही. आणि म्हणून ज्यांनी धार्मिक स्वातंत्र्य प्रस्थापित केलं ते आमचे विरोधक असे असणारे RSS त्या ठिकाणी म्हणतायत. आणि म्हणून 2029 विधानसभा लोकसभा हे व्हायचं असेल तर इथे BJPला आणि RSSला तुम्ही संप झोपवलं पाहिजे हे लक्षात घ्या. ते जिंकले ते निवडणुका विसरून जा. ते एक पक्षाचं राज्य आणतील आणि मोकळं होतील. आणि एक पक्षाचं राज्य आणलं तर मग या देशाचं संविधान कधी बदलू शकतात? कधीही बदलू शकतात. आणि म्हणून हे एक संकट एका देशावरती आहे. दुसरं संकट जे आहे ते युद्धाचं संकट आहे. दुसरं जे आहे ते युद्धाचं आहे. मोदी स्वतःला असताना आपल्याला विश्वगुरु समजतो. त्याला जगाचा बॉस व्हायचं आहे. पण जगाचे बॉस अगोदरच 3 जण झालेले आहेत. एक डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष हा बॉस झालेला आहे. दुसरा चायनाचा असणारा प्रेसिडेंट अध्यक्ष हा जिनपिंग हा बॉस झालेला आहे. आणि तिसरा पुटिन तर आहेच. आता हा 4था व्हायला बघतोय. हा 4था व्हायला बघतोय. आता हे तिके खपून घेतील का 4थ्याला? तर अजिबात नाही. सिंदूरच्या युद्धामध्ये आपण बघितलं की एकही देश भारताबरोबर उभा राहिला नाही. आणि मोदी सगळा जगभर फिरून आला आणि सगळ्यांचा असताना खाऊन आला तरी असताना एकही त्याच्या बाजूला उभा राहिला नाही. उलट सिंदूर संपलं आणि इंग्लंड म्हणाला, फ्रान्स म्हणाला, जर्मनी म्हणाली, पुटिन म्हणाला, अमेरिका म्हणाले की आम्ही आता पाकिस्तानला शस्त्र देणार आहोत.
आणि आर्मी चीफ काय म्हणतो की लवकरच आपल्याला असणाऱ्या युद्धाला तोंड द्यावं लागणार आहे. हे तोंड कशासाठी द्यावं लागणार आहे? ज्याला इंग्रजीमध्ये आपण इगो हे वापरतो. इगो आपण जे वापरतो त्या इगोची टक्कर होते, क्लॅश होते. टेक ज्याला आपण म्हणतो, या माणसाची टेक आपल्याला. तसंच ट्रम्प आणि मोदी यांच्यातली असणारी इगोची भांडणं आहेत. तो म्हणतो साल्याला दाखवल्याशिवाय मी याला असताना बघितल्याशिवाय मी राहणार नाही. आपणही म्हणतो 500% टॅक्स लावणं हा त्याच्यातूनच आलेला आहे. 500% टॅक्स लावणं हा त्याच्यातूनच आलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि त्यांना विचारलं की हा 500% टॅक्स का लावला, तर ट्रम्प असं म्हणाला की भारत जे असणारं रशियाकडून तेल विकत घेतोय त्यामुळे रशियाला असणारा पैसा मिळतोय आणि त्या पैशातून असणारा युक्रेनचं युद्ध चाललेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता गरीब होत चाललेली आहे. आणि हा माणूस हे नफा 40,000 कोटीचा नफा हा भारताच्या तिजोरीमध्ये जाण्याच्या ऐवजी हा अंबानीला असताना फुकट देतोय, अशी असणारी परिस्थिती आहे. फुकट देतोय अशी असणारी परिस्थिती आहे. जे भारतीय जनतेला मिळालं पाहिजे ते भारतीय जनतेला मिळत नाही, तर ते अंबानींना मिळतंय. आपण लक्षात घ्या, हा 40,000 कोटीचा दर वर्षाचा नफा हा भारताच्या तिजोरीमध्ये आला असता तर 100 रुपये डिझेल जे आहे ते आपल्याला 60 रुपयात मिळालं असतं. या देशातली महागाई कमी झाली असती की नसती? पण चर्चा त्याची नाही. चर्चा त्याची नाही. आर्मी चीफनी म्हटलं युद्ध होईल, त्याची चर्चा वर्तमानपत्रात नाही, टीव्ही मध्ये नाही. मी कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस म्हणालो की इथले असणारे वर्तमानपत्राचे मालक आणि टीव्हीचे मालक हे मोदीचे गुलाम झालेले आहेत, त्या मालकांना तर झोंबलं, पण त्या पत्रकारांना सुद्धा झोंबलं. मी त्या पत्रकारांना म्हटलं, अरे लेखाव, तुम्ही माझ्यासारखे असताना वेठ बिगार आहात. तुम्ही माझ्यासारखे वेठ बिगार आहात. मी राजकारणातला वेठ बिगार आहे, तुम्ही पत्रकारितेमधला असणारा वेठ बिगार आहे. महिन्याच्या ह्याच्यावरती आपलं चालतं, तुम्ही कुठं असणारा मालकाच्या बाजूने माझ्याशी भांडायला आलात. पण झोंबलं. वर्ण आदेश आला की तुम्ही विरोध करा. करा, जेवढा विरोध करायचा असेल तेवढा. मी काय त्या विरोधाला घाबरत नाही. पण आपण असं एक लक्षात घ्या, पुणे काय आहे? पुण्यामध्ये सगळ्यात मोठं काय आहे? पुण्यामध्ये सगळ्यात मोठं काय आहे मला सांगा? दोन गोष्टी आहेत सगळ्यात मोठ्या. कुठल्या आहेत? युद्धाच्या संदर्भातल्या आहेत. कुठल्या आहेत? तुम्ही जाता येताना बघताय ते सगळं. इथे असणाऱ्या दोन गोष्टी आहेत लक्षात घ्या. एक सदन कमांड आहे की नाही, आणि दुसरं विमानाचं तळ आहे की नाही, राफेलचं तळ आहे की नाही, मिगचं तळ आहे की नाही. तर आहे. युद्धामध्ये टार्गेट कोण होणार? उद्या पाकिस्तान बरोबर युद्ध झालं तर टार्गेट कोण होणार? कोण होणार?
कोण होणार? पुन्हा टार्गेट होणार की नाही? आणि म्हणून इथल्या सनातनवाद्यांना सांगतो, बीजेपीला मतदान देतात त्यांना सरळ सांगतो, अरे बाबा बॉम्ब पडला तर ना तुम्ही जिवंत राहणार ना आम्ही जिवंत राहणार, हे लक्षात घ्या. मग आपलं भांडण कुठं? आकाशात. आणि म्हणून बीजेपीला मतदान देणाऱ्यांनो आव्हान आहे माझं, आपलं भांडण चालत राहील. तुम्ही तुमचा टेका सोडणार नाही, मी माझा टेका सोडणार नाही. हे भांडण चालत राहील, पण जिवंत राहिलो तर ना. आता जिवंत राहायचं असेल तर एकच मार्ग शिल्लक उरलेला आहे, तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्पला आपण सांगितलं पाहिजे, अरे बाबा तू याचं कमांड मोडू नको, मोदीचं कमांड आम्हीच मोडतो. आणि आपल्याला असणार मोदीचं कमांड मोडायचं असेल ते इथला बीजेपीला मतदार देणार आहे, त्याला आवाहन करतोय की त्यांनी या इलेक्शनमध्ये कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये त्यांनी बीजेपीच्या विरोधात मतदान द्यावं. आणि ज्या वेळेस बीजेपीच्या विरोधातला मतदानचा निकाल आलेला असेल, कंबार्ड कोणाचं मोडलेलं असेल, कोणाचं मोडलेलं असेल, हा संदेश आपण असताना मतातून ट्रम्पला दिला, काळजी करू नको, तुझं काम आम्हीच करून फते करून टाकतो. आणि जे काय पाकिस्तानला शस्त्र देतोय ते थांबून टाक, कशी असणारी परिस्थिती आहे. काय का पाकिस्तानला फक्त अमेरिका शस्त्र देत नाही, इंग्लंड ते म्हटले की आम्ही शस्त्र देणार आहोत, फ्रान्स यांनी म्हटलं आम्ही शस्त्र देणार आहोत, जर्मनी यांनी म्हटलं आम्ही शस्त्र देणार आहोत, चायना तर देतोच आहे त्यांना, आणि रशियाने म्हटलं आम्ही त्यांना शस्त्र देणार आहोत. सिंदूरच्या 5 दिवसानंतर लागोपाठ 8 दिवसाचा असणारं सोशल मीडिया आपण बघा, आणि त्या सोशल मीडियावरती त्या राष्ट्राच्या अध्यक्षाचे स्टेटमेंट तुम्हाला मिळते, पण इथल्या वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला मिळणार नाहीत, इथल्या टीव्हीच्या बातमीमध्ये तुम्हाला मिळणार नाहीत. याचं कारण की याचे मालक मोदीचे गुलाम झालेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून कॉर्पोरेशन मध्ये उद्या निवडून कोण येतंय याच्यापेक्षा मोदीचं कमांड मोडणं हा महत्वाचा इश्यू झाला, हे लक्षात घ्या. मी आवाहन करतोय आपल्याला की वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांची गॅस सिलेंडर ही निशाणी आहे, आणि उरलेल्या ठिकाणी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की त्या मतदारसंघामध्ये बीजेपी मोदीचं कमांड कोण मोडणार आहे, कोण मोडणार आहे, तो निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे आणि मोकळा व्हायचा. मित्रो, या आणीबाणीचा काळ आहे, हा आणीबाणीचा असणारा काळ आहे. मी मगाशी जे सुरुवात केलं की डॉलर 120 गेला, तर महागाई तर वाढलीच, 40%, 60%, 70% महागाई वाढली. म्हणजे आज जे 5 रुपयाचं मिळते उद्या ते असताना 15 रुपयांनी मिळायला सुरुवात करेल. ते सुरुवात करेल, पण ते विकत घेण्यासाठी, शासनाला विकत घेण्यासाठी बाजारातून निधी हा त्यांच्याकडे वळवावा लागेल. आणि बाजारातून निधी वळला तर तुमच्या हातात काय येणार? नुसती आर्थिक कोंडी नाही, नुसती आर्थिक कोंडी नाही, तर अर्थव्यवस्था या देशाची मोडण्याची ट्रम्पनी शपथ घेतलेली आहे.
तो मोदीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अरे बाबा, आम्ही त्याला सांगतोय तुला मोदीला त्या व्हेनेझुएलाच्या अध्यक्षासारखं पळून गेला, यालाही पळून घेऊन जा, आमचा काहीच फरक पडत नाही. पण ह्याचं कमांड मोडता मोडता तू आम्हाला ठार मारणार आहेस हे तरी लक्षात घे. सामान्य माणूस शिकला असताना मारणार. शरद पवार कधीच बोलणार नाहीत का त्यांनी इथं बोललं तर दाऊद इब्राहिम तिकडनं टन 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 सुरुवात करतो. अजित पवार बिचारा, मी त्याला बिचारा म्हणतो, कारण का नागपूरमध्ये आमच्या बरोबर युतीमध्ये बसला, वाटप झाली एनसीपी बरोबर, एनसीपी शरद पवार, एनसीपी अजित पवाराबरोबर डिक्लेअर होणार. कुठून फोन वाजला माहित नाही, त्यांच्या अध्यक्षाचा फोन आला, अनिकेत म्हणून आपले अध्यक्ष आहेत, त्यांना आपली युती तुटली म्हणून समजा. अरे तो म्हटला तुम्हाला 2 जागा जास्ती पाहिजे तर मी सोडतो ना, आपण बसू. हा, जागेचा प्रश्न नाही, आम्हाला आदेश आलाय की तोडा आणि स्वतंत्र लढा. आता हा आदेश कुठून आला असेल तुम्हाला ओळखायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून ज्यांची अवस्था जी इथे उठ उठ आणि बस तर बस अशीच आहे. म्हणजे याच पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी बीजेपीला चॅलेंज केलं. केलं की न केलं? 70 लाखाचा आकडा ऐकल्या अजित पवार गायबच झालेत असं मी बघतोय. म्हणजे पिंपरी चिंचवडच्याच इलेक्शन मधनं गायब झालेत असे मला दिसते. या व्यवस्थेशी लढायच्या. जे गुलाम करायला निघाले, जे गुलाम करायला निघालो त्याच्यावरती आपण लढायचं. हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण जरा तिसरा डोळा उघडून बघू. आणि तिसरा डोळा म्हटलं म्हणजे इथला असणारा काय म्हणतो आपण, तिसरा डोळा कुठला असतो? तुम्ही सगळे वापरता तो तिसरा डोळा. प्रत्येक घरामध्ये वापरला जातो तिसरा डोळा. कुठला डोळा सांगा बरं? तुम्ही सगळे वापरता कुठला डोळा? ज्या घरामध्ये लग्न होतं त्या लग्न पत्रिकेवरती सगळ्यात महत्वाचा मजकूर काय असतो? त्या लग्न पत्रिकेवरचा सगळ्यात महत्वाचा मजकूर काय असतो? सगळ्यात महत्वाचा मजकूर काय? तर मूर्त. तर तो मूर्त, आणि तो मूर्त काढायला आपण ज्योतिषाकडे जातो. आता ते लग्न त्यावेळेस तिथीमध्ये होतं न होतं हा वेगळा प्रश्न आहे, तो जाऊ दे. म्हणून मी म्हटलं असं सोशल मीडियावरती हा ज्योतिषी काय म्हणतोय म्हणून बघूया. मला एकही ज्योतिषी असा भेटला नाही की तो असं म्हणत होता की या देशाचं वाटोळ होणार नाही आणि 6 महिन्यामध्ये या देशामध्ये हाहाकार माजणार आहेत. आणि म्हणून एका
ओळखीच्या ज्योतिषाला फोन केला. अरे म्हटलं मला एक ज्योतिष असं सांग की जो म्हणेल की ह्या देशाचं बरं होणार आहे. तो म्हटलं प्रकाशराव तसं काही समजू नका. त्या आर्मी चीफने जे म्हटलंय ना ते आपण सिरियसली घेत नाही आहोत. आर्मी चीफने जे म्हटलंय ते आपण सिरियसली घेत नाही आहोत. जग जे आहे मोदीला धडा शिकवायला निघालेलं आहे. जग पुटिनला सांगते की युक्रेनचं युद्ध बंद कर, पण पुटिन हा युक्रेनचं युद्ध बंद करत नाही. याचं कारण की त्याला असणारा रसद, पैशाच्या रसदची पुरवठा हा नरेंद्र मोदी त्या ठिकाणी करतोय. नरेंद्र मोदी करतोय. आणि ही रसद थांबवायची असेल तर त्याचं कंबाळ मोडल्याशिवाय ही रसद थांबणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून मगाशी म्हटलं अरे ट्रम्प तुला नरेंद्र मोदीशी काय करायचं असेल ते कर, पण तू देशाशी खेळू नको. तू देशावरती संकट आणू नको, युद्धाचं संकट आणू नको. मोदीला उचल आणि घेऊन जा, नाहीतरी वॉरंट निघालेलंच आहे. मोदीच्या नावाचं अमेरिकेमध्ये आज नाही 12 वर्षापूर्वी वॉरंट निघालेलं आहे, अरेस्ट वॉरंट निघालेला आहे. सुब्रमण्यम स्वामी बीजेपीचाच खासदार, सगळ्यात मोठा बीजेपीचा नेता, त्याच्या सोशल मीडियावरती जा, तुम्हाला असणारा त्या वॉरंट नंबर कुठच्या कोर्टाने काढले, कधी काढले आणि ते असणारा भारताकडे कधी पाठवलं त्याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. सध्या त्याच्या पोस्ट डिलीट करायला लावल्यात अशी परिस्थिती आहे. ही देशाची असणारी परिस्थिती. आणि म्हणून या परिस्थितीतून वाचायचं असेल तर बीजेपीला जे मतदान देतात त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे, त्या सगळ्यांना आव्हान आहे की हे जे भारतावरचं संकट आपण थांबवू शकता हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाला एका इलेक्शनमध्ये मतदान केलं नाही तर फार फरक पडत नाही, पण देशावरती ते जर केलं तर प्रचंड मोठं संकट आहे हे लक्षात घ्या. आता कुठलं संकट तुम्ही पेलणार? भारतीय जनता पक्षाच्या मतदाराला सांगतो की तुमचे नातेवाईक अमेरिकेत आहेत. या पिंपरी चिंचवड मधल्या झोपडपट्ट्यांमधल्या मुसलमानातल्या एरियामधला राहिलेला माणूस हा भारतातच आहे. उद्या त्यांना मोदीने किकआउट केलं तर सुखाने जगणारं भारतीय कुटुंब फक्त इगोमुळे, विद्यार्थ्यांना कसं आणलं हे आपल्याला माहिती आहे. त्यांच्या सर पायामध्ये बेड्या बांधून आणलं होतं. उद्याच्या सारी अशी परिस्थिती येऊ नये म्हणून मी आव्हान आपल्या सगळ्यांना करतोय की आपलं मत वंचित बहुजन आघाडीला द्या, पण भारतीय जनता पक्षाला देऊ नका आव्हान करतो आणि आपलं रजा घेतो. जय भीम, जय भारत, नमस्कार. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला झालेलं आहे. मी आपल्या सर्वांना सूचित करतो, हॅलो प्रभाग क्रमांक 8 वंचित बहुजन आघाडीचा